हरि ओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज इथे मी मटका गळा डिझाइन शिकवत आहे, ते पण साधी सिंपल। त्यानंतर मी इथे पूर्ण उंची गळ्याची टाकलेली आहे। बॅक साइड मी इथे कटिंग करून घेतलेले आहे। त्यानंतर गळा रुंदी मी 2.25 घेतलेली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, मी आखून घेतलेला आहे बॉक्स तयार करून। त्यानंतर मी 3.5 आणि इथे आपल्याला जेवढा डीप गळा हवा आहे 1 इंच 1.5 इंच किंवा जास्तीत जास्त 1.25 ह्याच्यावरती नाही डीप करायचा, कारण तो पूर्ण मग बरोबर दिसत नाही आणि शेप छान दिसत नाही। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही शेप करून घ्यायचा आहे मटक्या गळ्याचा आकार। त्यानंतर इथे मी कटिंग केलेले आहे। इथे बघू शकता, नंतर मी जो अस्तर असतो मेन तो मी कटिंग केलेला आहे। हा ब्लाउज कुठलेही साडीवरती चालू शकतो पीस। तर आपल्याला वरती आपल्या सवची जी बाजू असते त्याच्यावरती जो मटका आकार आपण कटिंग केलेला असतो अस्तरचा, तो आपण ठेवून घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी ते 1.5 इंच शिलाई घालून टिचिंग केलेला आहे, जो राऊंड अप असतो आपला तो। तर पिनाच्या साहाय्याने आपल्याला काय करायचंय, कापड हलू नये म्हणून शनी पिनाच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित एकदम इथे हे करून घ्यायचं आहे। तर मी इथे राऊंड अप मारून शिलाई मारलेली आहे। जे 1.5 इंच शिलाई आपली असते ती शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे बघा कटिंग करून घेतलेला आहे, जो गळ्याचा राऊंड अप असतो आपला मटका आकार, तशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहे। त्यानंतर आतमध्ये आपल्याला असे कट द्यायचे आहेत। गोल राऊंड अप मध्ये जसा आकार दिलेला आहे तशा पद्धतीने मटका आकार आपला आहे, त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे। कट मारून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, कट मारल्यानंतर आपली वरून जे आपण दाब शिलाई घालतो त्यानं त्या होतात, म्हणजे असा कपडा पिंजल्यागत वगैरे होतो किंवा क्रॉसिंग दिसतं। त्यासाठी आपल्याला आतमध्ये कट घालणं खूप गरजेचं आहे। कट घातल्यानंतर फिनिशिंग छान येतं। त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने इथे हे करत आहे, तसेच तुम्हालाही व्यवस्थित कापड घेऊन आपल्याला 1.5 इंचाने शिलाई घालत जायचं आहे। जरी किनारी काटावर जरी घातली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण आपली त्याच्यावरती लेस येणार आहे। तर हाताच्या साहाय्याने व्यवस्थित खालून जो कपडा असतो अस्तरचा तो वरती नाही दिसला पाहिजे। तर व्यवस्थित एकदम असं हे होऊ नये, चुन्या वगैरे पडू नये, त्यासाठी हाताच्या साहाय्याने व्यवस्थित कापड राऊंड अप मध्ये शिवून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघू शकता माझा राऊंड अप कंप्लीट झालेला आहे शिलाई हे करून शनी। त्यानंतर इथे जी आपली हे आहे बॅक साइड ती मी पूर्ण टिचिंग करून घेत आहे। तुम्हाला पण अशी स्टिचिंग करून घ्यायची आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा ब्लाऊज विषयी काही माहिती विचारायची असेल तर कमेंट करून नक्की विचारा, मी तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईन। त्यानंतर मी इथे पूर्ण एकदम हे करून घेतलेले आहे, अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आपण। तर ह्याला आपल्याला कॅनव्हास वगैरे वापरायचा नाहीये, डायरेक्ट आपण पलटू शकतो। पण ज्यावेळेला तुम्ही साध्या कपड्यावरती म्हणजे कॉटनचा जो पीस असतो त्याच्यावर जर तुम्हाला मटका गळा करायचा असेल किंवा त्याच्यावरती लेस लावायची असेल तर आपल्याला कॅनव्हासचा वापर करावा लागतो। तर तुम्हाला जर तसं शिकायचं असेल तसा ब्लाऊज तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल। त्यानंतर मी इथे जी बाजूला एक्स्ट्रा जे कापड असते आपलं, ज्यावेळेला आपण अस्तरचा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेला एक्स्ट्राचे जे कापड असतं ते कट करून घालवायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी आपलं जे बॅक साईडचं फोरटक्स हे असतात टक्स असतात ते मी घेत आहे करून आधी करती। तर तुम्हाला पण असेच बॅक साईडचे फोरटक्स करून घ्यायचे आहेत। ज्यावेळेला आपण फोरटक्स टाकतो त्यावेळेला व्यवस्थित टाकायचे, जेणेकरून मध्ये हे पडू नये, आपला जो मटका आकार गळा असतो तो छान दिसावा।
आकार चेंज होऊ नये त्यासाठी व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने आपलं हे करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे पाठीची पट्टी तयार करून ठेवली होती ऑलरेडी, ती मी इथे लावून घेत आहे। अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत की पाठीची पट्टी किती इंचाची ठेवावी वगैरे, ती कशी लावावी, ह्या आपल्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याचे मी क्लासेस चालू करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती 1 जुलैपासून। तर ज्यांना कोणाला शिवणकामाची आवड आहे त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून तुम्हालाही शिकायला भेटेल। मी बेसिकपासून ज्या गोष्टी आहेत ते सांगणार आहे। शिलाई मशीन कशी चालवायची किंवा साहित्य काय काय लागतं या गोष्टी मी आपल्या चॅनेलवरती दाखवणार आहे। त्यानंतर इथे मी पाठीची पट्टी लावून घेतलेली आहे, बघा किती फिनिशिंगमध्ये पाठीची पट्टी लावलेली आहे। त्यानंतर मी इथे लेस घेतलेली आहे, तुम्हाला ही लेस व्यवस्थित पद्धतीने लावायची आहे। त्यानंतर इथे मी जसा राऊंडअप मारलेला आहे त्या पद्धतीने आपला मटका आकार जसा असतो तशीच लेस लावून घ्यायची, अजिबात हे करायचं नाहीये आपल्याला। एक साइडून लेस लावायची, म्हणजे एक साइडून शिलाई घालायची लेसच्या, नंतर डबल ही शिलाई घालायची। काही काही लोक काय करतात एकच शिलाई घालतात, तर डबल शिलाई घालायची जेणेकरून शनी काही सुद्धा उसवत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाही। तर अशा पद्धतीने आपण इथे डबल शिलाई आता इथे घालून घ्यायची आहे, बघू शकता। तर कधीही आपण शोल्डर जोडायच्या आधीच गळ्याला लेस लावल्यामुळं शोल्डर जॉईंट होतं, त्यावेळेला आपल्या जी लेस असते ती लॉक होते वरती अशी। काय होतं, ज्या वेळेला आपण ब्लाऊज संपूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटलं की लेस लावावी तर लावू शकता, काही प्रॉब्लेम नाही। पण काय होतं की व्यवस्थित अजिबात म्हणजे दिसत नाही। तर इथे बघा रेडीमेड मी लटकन इथे घेतलेली आहे, तर तयारच आहे ही नॉड्स वगैरे मॅचिंगची। तर हा कुठल्याही साडीवरती ब्लाऊज आपण घालू शकतो। तर त्यानंतर मी इथे बघा जो आपण राऊंडअप दिलेला असतो 3.5चा मटक्या गळ्यासाठी, तर तिथं आपल्याला लावून घ्यायचे नॉट। तर त्यानंतर मी दोन्ही पण माप हे करून घेतलेले आहेत, तर तिथं तुम्ही नॉड्स लावून घ्यायचे आहे, व्यवस्थित पद्धतीने नॉड लावून घ्यायचे। तर आपला इथे आता हा बॅक साइड संपूर्ण झालेला आहे। तर व्यवस्थित पद्धतीने आपली ही डिझाईन तयार झालेली आहे। तर तुम्हालाही अशाच छान छान डिझाईन शिकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांनी कोणाला आवड आहे या कामाची शिवणकामाची त्यांना सगळ्यांना आपला व्हिडिओ शेअर करा। थँक्यू सो मच।